सुरुवातीला बातमी आहे सविस्तर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलंय। सुरुवातीच्या टप्प्यात जरी नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी निवडणूक होत असली तरी लवकरच मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकांची निवडणूक जाहीर होईल। या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पण महायुतीत सत्तेत असलेले मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकलेत। विशेष म्हणजे शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले। यावरनं आज नाराजी नाट्य बघायला मिळालं। मात्र ही फक्त सुरुवात आहे, कारण राज्यभरातील 4,500 शिवसैनिक भाजपच्या संपर्कात असल्याचं स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटलंय। राज्यात ऑपरेशन कमळ जोरदार चालणार असून पुढील काळात देखील भाजपात इनकमिंग सुरूच राहील हे सांगायलाही रवींद्र चव्हाण विसरले नाहीत। आपल्याला तर माहित आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे, हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे। त्यामुळे रोज नागरिक ठरवत आहेत, जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे जाऊ। तर आतापर्यंत भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाच्या मालिकेमध्ये शिवसेनेच्या कोणत्या बड्या नेत्यांसमोरची आव्हानं वाढताना दिसतायत त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर भाजपनं अनेक अशा नेत्यांना घेतलं ज्यांचा संघर्ष हा शिवसेनेच्या नेत्यांसोबत होता। यामध्ये नाव आहे ते म्हणजे शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर। कारण सत्यजित पाटणकर यांचा संघर्ष खरं तर शंभूराज देसाईंसोबत होता आणि त्या पाटणकरांनाच भाजपनं आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला। त्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज आहेत। भरत गोगावले हे शिवसेनेचे नेते, मात्र स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला गेला। त्यामुळे रायगडमध्ये भरत गोगावले हे एकंदरीत नाराज झाल्याची चर्चा। त्यासोबत शिवसेना आणि भाजपमधली ठिणगी का तर दादा भुसे यांचे प्रतिस्पर्धी असलेले अद्वै हिरे ज्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्याच अद्वै हिरेंना भाजपनं प्रवेश दिला। त्यामुळे दादा भुसे हे नाराज झाले। त्यानंतर आणखी कुठे असं घडलंय तर किशोरप्पा पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असा संघर्ष असताना सूर्यवंशींना भाजपनं प्रवेश दिला। त्यामुळे किशोरप्पा पाटील हे नाराज झाले। तर शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष हा सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील, ज्या वैभव पाटलांना भाजपनं पक्षात घेतलं त्यांचा संघर्ष हा आधीपासून सुहास बाबर यांच्यासोबत होता। त्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज झालेत। तर महेंद्र दळवी विरुद्ध सुधाकर घारे, ज्या सुधाकर घारेंना राष्ट्रवादीनं प्रवेश दिला त्यांचा संघर्ष हा महेंद्र दळवींसोबत असल्यामुळे शिवसेना आणि भाजपमधली ही ठिणगी समोर आली आहे। आणखी एक संजय शिरसाट यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे, त्या राजू शिंदेंना सुद्धा भाजपनं प्रवेश दिला। त्यामुळे हे नाराजीचे सूर उमटलेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण आणखी पेटू लागलंय। आजचा दिवस सर्वाधिक चर्चेत आला तो भाजपमधील पक्षप्रवेशाच्या मालिकेमुळे। भाजपनं शिंदे सेनेचे माजी नगरसेवक आणि मोठ्या स्थानिक नेत्यांना गळाला लावलं। त्याचसोबत शिवसेनेविरोधातील नेत्यांना सुद्धा पक्षात घेतल्यामुळे शिवसेनेत मात्र नाराजी पसरल्याची चर्चा आहे। एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना फोडून पक्षप्रवेशाची मालिका सुरू असल्यामुळे दोन्ही पक्षाचं निवडणुकीचं नियोजन फिसकटलंय। मात्र याचे परिणाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसले। भाजपमध्ये इनकमिंग, शिवसेनेत नाराजी। शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीकडे पाठ। तक्रार करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालंय। कल्याण डोंबिवलीत तर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपनं गळाला लावलंय। यावरून शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे वगळता शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला। मंत्रिमंडळ बैठकीनंतर गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली। मात्र मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना सुनावलंय। शिंदेंच्या जवळचे माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले। कल्याण, डोंबिवली, बदलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना धक्का देण्यात आला। शिंदेंच्या बड्या स्थानिक नेत्यांचे धडाधड भाजपमध्ये प्रवेश सुरू झाले। भाजपनं अंधारात ठेवून पक्षप्रवेश दिल्याची शिवसेनेची तक्रार आहे। बंडखोर शिवसेनेविरोधात लढणाऱ्यांना सुद्धा पक्षप्रवेश देण्यात आला। भाजपकडून युती धर्माचं पालन करण्यात आलं नाही, हा प्रमुख आक्षेप आहे।
या सगळ्या तक्रारींचा पाढा शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर मांडला। नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये। शेवटी महायुतीचं सरकार आहे। एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात, परंतु हे शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे। अशा काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढाओढ झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती, काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती। ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं, त्यावर तोडगा काढला। शिवसेनेच्या मंत्र्यांनी तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांना खडसावलं। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेने जिथं तिकीट मिळेल तिथं पक्षप्रवेश सुरू होते। शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही। शिवसेना करेल ते चालतं, मग भाजपनं केल्यास गैर काय? इथून पुढे एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही। दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याचं कळतंय। कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही, पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधून शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले। त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण रंगलंय। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांनीही टोले हाणण्याची संधी साधून घेतली। असं कळतंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। गेलेच नाही का? तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर। निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाये शोर। चला आज परत कोणीतरी गावी जाणार, अशा शब्दात ट्विट करत आदित्य ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय। शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही, कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात। तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत, हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल। जसजसा SITचा, EDचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तसतसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल। खरं तर जे पेरलं ते उगवत असतं। यांनी जे पेरलेलं आहे त्यांच्याकडेच उगवणार आहे। आता भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात कोणताही अर्थ नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मान्य उद्धवजींची शिवसेना फोडून जसं कृत्य केलं, आता तुम्हाला फोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी स्वतःचं महत्त्व ताकद वाढवण्याचे प्रयत्न करते। त्यामुळे पेरलं ते उगवलं असं मला वाटतं। त्यामुळं मला नाही वाटत शिंदे गटाचे लोक काही करू शकतील। दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी मात्र कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत, त्याच्यामुळे नाराजी कशा? आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते। असं शब्दांशब्द तिथं बोललेलं तुम्हाला कसं काय कळतं हे एक फार मोठं कुतूहलच आहे। त्याच्यामुळं असं तिथं चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो। काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का, पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही। तर मी लगेच एकनाथरावांना विचारलं असतं की एकनाथराव, म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही, कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी सुरू असलेल्या इनकमिंगमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय। यातून महायुतीत नाराजीचा विस्फोट झालाय। सध्या मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीला ब्रेक लावत शिवसेनेच्या मंत्र्यांची समजूत काढली आहे, पण त्याआधी जी फोडाफोडी झाली त्याचे निवडणुकीत काय पडसाद उमटतात, मुख्यमंत्र्यांच्या समजवजा समजुतीनं शिवसेनेचं समाधान होतं का हे त्या काळात स्पष्ट होणार आहे। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।